शांतीनगर हा पुण्याच्या उपनगरांपैकी एक लहानसा, साधेपणात रम्माण झालेला आणि शांततेसाठी प्रसिद्ध असलेला परिसर मानला जायचा. तिथल्या लोकांचं जीवन अगदी साधं, सरळ आणि दैनंदिन कामांमध्ये गुंतलेलं असायचं. झोपडीवजा घरांपासून ते काही प्रशस्त बंगल्यांपर्यंत इथलं प्रत्येक घर एक विशिष्ट साधेपणा आणि माणुसकीने भरलेलं होतं. लोक सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कामात गुंतलेले असायचे आणि संध्याकाळ झाली की गल्लीबोळात मुलांच्या खेळण्याचा गोंगाट ऐकू यायचा. हा परिसर सुरक्षित आणि सर्वसामान्य जीवनशैलीचं एक उत्तम उदाहरण मानला जायचा. परंतु 2005च्या शेवटच्या काही महिन्यात घडलेल्या एका अनाकलनीय घटनेने या शांत परिसरावर भय आणि रहस्याचं सावट पसरवलं. एका विशिष्ट रात्री सुरू झालेली ही भयानक मालिका एका वेगळ्याच जगाची चाहूल देऊन गेली. त्या घटनेच्या रात्री शांतीनगरच्या एका गल्लीत अचानक विचित्र घटना घडायला लागल्या. काहींना गूढ आवाज ऐकू आले, तर काहींनी भयप्रद आकृत्या दिसल्याचा दावा केला. सुरुवातीला लोकांनी या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण जसजशा घटना वारंवार घडू लागल्या तसतसं त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. रात्री अपरात्री कुत्र्यांचं उगीचच जोरजोराने भुंकणं, अचानक गुल झालेली विजेची बत्ती आणि घरात अनोळखी सावल्या दिसल्याचे अनुभव, या सगळ्या गोष्टींनी शांतीनगरमधील वातावरण बदलून गेलं. काहींनी या घटनांमागे एका जुन्या घराचा संबंध जोडला, जिथे अनेक वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेचा परिणाम इतका खोलवर झाला की काही कुटुंबांनी तिथून दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. आता जरी शांतीनगर पुन्हा एकदा शांत झाला असला तरी त्या रात्रींची आठवण तिथल्या लोकांच्या मनात अजूनही जिवंत आहे. लोक अजूनही त्या गल्लीतून रात्रीचे जायला घाबरतात. त्यांना वाटतं की ती जागा अजूनही कुठल्या तरी गूढ ताकदीच्या अधीन आहे. असाच काहीसा अनुभव आला होता आपल्या कथेमधील सरलाला. नेमके काय झाले होते तिच्यासोबत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊयातच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक भीतीदायक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सरला नावाची एक साधी पण धाडसी विधवा स्त्री शांतीनगरच्या एका साध्या घरात आपल्या 2 मुलांसोबत राहत होती. पतीच्या अनपेक्षित मृत्यूनंतर तिने आपल्या जीवनाला पुन्हा नव्याने आकार देण्याचं ठरवलं. तिचं पूर्ण लक्ष मुलांच्या शिक्षणावर आणि भविष्यावर केंद्रित होतं. तिचं घर लहान असलं तरी ते नेहमीच स्वच्छ आणि व्यवस्थित असायचं. घराच्या देवघराच्या गाभाऱ्यात देवाची एक सुंदर मूर्ती ठेवलेली होती आणि समईचा मंद प्रकाश कायम तेवत असे. त्या दिव्य प्रकाशात घराचं वातावरण एक शांती आणि पावित्र्यतेचं आभास देत होतं. देवावरील तिची नितांत श्रद्धा आणि विश्वास तिच्या मनाला एक खंबीर आधार प्रदान करत असे. तिचं जीवन जरी साधं आणि कष्टदायक असलं तरी देवावर असलेली श्रद्धा तिला मानसिक शांतता आणि शक्ती देत होती. पण त्या वर्षीचा पावसाळा मात्र सरलाच्या जीवनात काहीतरी वेगळं घेऊन आला. एक दिवस सरला कामानिमित्त घराबाहेर गेली होती आणि घरी परतल्यावर तिला काहीतरी विचित्र जाणवलं. दार उघडलं तेव्हा घराच्या आत एक अनाकलनीय थंडावा जाणवला. तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तिला असं वाटलं की कदाचित हे बाहेरच्या ओलसर हवामानामुळे असेल. पण या थंडाव्याचं अस्तित्व दिवसेंदिवस वाढतच गेलं. एका रात्री तिला असं वाटलं की स्वयंपाकघरातून कोणीतरी हळू आवाजात कुजबुजत आहे. ती उठून पाहायला गेली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिच्या पाठीमागे चालणाऱ्या पावलांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. तिची मुलंही हल्ली
विचित्र स्वप्नांच्या गोष्टी करू लागली होती. ती दोघं रात्री घाबरून उठत आणि त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती, या घरात काहीतरी अनोखं आणि भयानक घडत आहे. सरलानं याकडे दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या. एक दिवस तिनं देवाच्या मूर्तीपुढे बसून सगळं दुःख उगाळलं. देवाला विचारलं, माझ्या मुलांना हे सगळं का भोगावं लागतंय? आम्हाला यातून मुक्त कर. त्या रात्री तिला स्वप्नात एक अंधारी आकृती दिसली, जी तिच्या घरात वावरत होती. ती आकृती सतत तिच्या देवघराच्या दिशेने पाहत होती. काही काळ ती आकृती स्थिर उभी राहिली आणि मग हळूहळू गडप झाली. स्वप्नातून उठल्यावर सरलाला वाटलं की हे फक्त तिच्या कल्पनेतलं काहीतरी असेल. पण दुसऱ्या दिवशी देवघरातल्या समईचं तेल सुकून गेलेलं आणि दिवा विझलेला तिला दिसला. तिच्या मनात आता भीतीचा संचार झाला. देवावर असलेल्या तिच्या श्रद्धेची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. संपूर्ण घर एका अंधाऱ्या गूढ जाळ्यात अडकत चाललं होतं आणि सरलाला कळत होतं की ती आणि तिची मुलं एका अनामिक शक्तीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्या पावसाळ्याने त्यांच्या आयुष्यावर एक भयानक सावली पसरवली होती, जी त्या घराच्या गूढतेला अजून गडद करत होती. सरलाचं आयुष्य पतीच्या निधनानंतर अत्यंत कठीण झालं होतं. 2 मुलांसाठी तिने स्वतःला पुन्हा उभं केलं होतं, पण त्या पावसाळ्याच्या रात्रींनी तिच्या जगण्यावरचं नियंत्रणच हिरावून नेलं. सुरुवातीला फक्त अंधुकच्या सावल्या आणि विचित्र आवाजांवर ती विश्वास ठेवत नव्हती, पण जे पुढे घडलं त्याने तिला संपूर्णपणे हादरवून टाकलं. एका रात्री नेहमीप्रमाणे ती देवघरात दिवा लावून पूजा करत होती. वातावरण अगदी शांत होतं. फक्त पावसाच्या टिपूर थेंबांचा आवाज खिडकीबाहेरून ऐकू येत होता. पूजा करत असतानाच तिनं आपल्या मागे हळू आवाजात पावलांचा आवाज ऐकला. ती थोडी सावध झाली. वळून पाहायचं की नाही या विचारात तिचं मन अडकलं होतं. शेवटी धीर करून ती मागे वळली, पण तिथे काहीच नव्हतं. मात्र समईचा दिवा विचित्ररित्या हालत होता, जणू कोणीतरी त्यावर फुंकर मारतंय. तिला अचानक एक थंड वारा जाणवला. तिचं हृदय आता जोरात धडधडू लागलं. ती उठून उभी राहिली आणि त्यावेळी तिला एक कुजबुजणारा आवाज स्पष्टपणे कानात ऐकू आला. तो आवाज धीम्या पण भीतीदायक स्वरात तिचं नाव घेत होता. तिच्या अंगावर काटा आला. डोळे मोठे करून तिनं आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ती एकटीच होती. भीतीने थरथर कापत तिने देवघराचा दरवाजा धाडकन बंद केला आणि मुलांच्या खोलीकडे धाव घेतली. मुलं शांत झोपली होती, जणू त्यांना काहीच माहीत नव्हतं. मात्र सरला घामाने पूर्ण भिजली होती. तिच्या मनात चाललेल्या भीतीच्या कावरानं ती अस्वस्थ झाली होती. तिला वाटत होतं की कदाचित हा आपल्या मनाचा खेळ असेल, पण मनाच्या एका कोपऱ्यात तिला जाणवत होतं की हे सगळं काहीतरी भलतंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सरला मंदिरात जाऊन विशेष पूजा करण्याचा निश्चय करत होती, पण त्या रात्री तिला एकाही क्षणाची झोप लागली नाही. एकेकाळी तिचं घर शांत आणि सुरक्षित ठिकाण होतं, पण आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिला एक सावली जाणवू लागली होती. त्या रात्री झोपताना तिला मुलांच्या खोलीतून काहीतरी खुसफुस ऐकू आली. ती घाबरून जागी झाली आणि लगेच मुलांच्या खोलीत गेली. तिथं पोहोचल्यावर जे पाहिलं ते पाहून तिला धक्काच बसला. मुलं अजूनही शांतपणे झोपलेली होती, पण त्यांच्या पलंगाजवळ एक काळसर आकृती निस्तब्धपणे उभी होती. अचानक त्या आकृतीने सरलाकडे एका निरंतर नजरेने पाहिलं आणि नंतर ती आकृती हळूच फुसफुसली,
तू जाऊ शकत नाही, हे घर माझं आहे. भीतीने सरला किंचाळायचंही विसरली. तिच्या घशात शब्द अडकले होते, हात थरथरत होते. आकृती हळूहळू गायब झाली, पण त्या रात्रीची भीती तिला कधीच विसरता आली नाही. त्या घटनेनंतर तिला घरात रात्रीचं भय अधिक तीव्र वाटायला लागलं. तिच्या अंगावर भीतीने घाम येऊ लागला होता. एका रात्री सरला आणि तिच्या मुलांनी जे पाहिलं त्यानंतर सगळं काही बदलून गेलं. त्या रात्री तिला दीपकला आणि त्याच्या धाकट्या भावाला झोपवून देवघरात जाऊन पूजा सुरू केली. सगळं अगदी शांत होतं, परंतु अचानक तिच्या मागच्या दिशेने हलकेसे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. तिनं धीटपणे मागे पाहिलं आणि तिला धक्का बसला. तिच्या पाठीमागे तीच काळी आकृती उभी होती. चेहरा अस्पष्ट आणि डोळे काळे खोबरे. ती आकृती हळूहळू सरलाच्या दिशेने पुढे येऊ लागली. आकृतीचा चेहरा विदारक आणि वेडसर दिसत होता. तिला गाठण्याआधीच सरला जोरात किंचाळली आणि आकृती अचानक नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी विचारलं, पण सरलाला नेमकं काय सांगावं हेच कळेना. घरी घडणाऱ्या अघोरी घटना तीव्र होऊ लागल्यानंतर सरलानं त्या जुन्या घराच्या इतिहासाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. चौकशी केल्यानंतर तिला जे समजलं त्याने तिच्या मनाला पूर्णपणे हादरवून सोडलं. हे घर पूर्वी एका विधवेचं होतं. तिचं आयुष्य दुःख आणि त्रासांनी भरलेलं होतं. ती घर सांभाळण्यात अयशस्वी ठरली आणि शेवटी एका दारुण आणि रहस्यमय घटनेत तिचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते त्या विधवेची आत्मा अजूनही त्या घरात वावरते. तिचं दुःख आणि वेदना शांत झाल्या नव्हत्या. ती आत्मा त्या जागेला कायमचं शापित करून गेली होती. शेजाऱ्यांनी सांगितलं की घरातून ऐकू येणारे कुजबुजणारे आवाज, अंधुक सावल्या आणि विचित्र थंडावा या गोष्टी त्यांना वारंवार जाणवल्या होत्या. जेव्हा सरला त्या घरात राहायला गेली तेव्हा तिनेही या सगळ्याचा सामना केला. या गोष्टींनी सरला पुरती त्रस्त झाली होती. अखेर तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने एक पुजारी बोलवला आणि घर शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण त्या आत्म्याचं अस्तित्व तिथेच राहिलं. पूजा निष्फळ ठरली आणि घराचं भयावह वातावरण अधिकच गडद झालं. सरलानं मुलांसह ते घर सोडलं. आपलं आयुष्य वाचवण्यासाठी तिथून कायमची निघून गेली. त्यापाठोपाठ ते घर रिकामं झालं, पण त्याचं गूढ आजही कायम आहे. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे देखील असे काही अलौकिक अनुभव असल्यास कमेंटद्वारे माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.